नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुणे कार अपघात भाग 2 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. खूप नाट्यमय आणि तेवढंच धक्कादायक वलयांनी पुणे कार अपघात प्रकरण पूर्ण देशभरात गाजत आहेत. रोजच्या रोज काही ना काही नवीन समोर येत आहेत. जे खुलासे समोर येत आहेत ते हादरवणारे आहेत आणि एक प्रकारे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कशा प्रकारे यंत्रणा हे पूर्णतः करप्टेड झाले आहेत याचा एक भक्कम पुरावा संपूर्ण जनता, केवळ भारतातली नाही तर जगातली देखील जनता बघत आहेत ती कशा प्रकारे पूर्ण सिस्टीमच करप्ट झाली आहे. आणि याच संदर्भात आपण बोलणार आहोत भाग 2 मध्ये. पुणे कार अपघात भाग 2. खरंच यंत्रणा पूर्णतः करप्ट झाल्या आहेत का? भाग 1 मध्ये आपण सविस्तर बोललो आहोत. आता भाग 2. एक्झॅक्ट पुढे झालं काय? तो अल्पवयीन मुलगा म्हणजे अग्रवाल यांचा मुलगा याला सुधारगृहात पाठवल्यानंतर पुढे काय झालं? थोडक्यात जेव्हा त्या मुलाला सुधारगृहाची शिक्षा दिली किंवा सुधारगृहात पाठवण्यात आलं या दरम्यान नक्की घडत काय होतं याविषयी आपण बोलणार आहोत. आणि अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे की पैसा असेल, तुमच्याकडे पॉवर असेल तर तुम्ही काय करू शकतात. पुणे स्थित कल्याणी नगर अपघात प्रकरणात अपघातानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालने मोटारीचा चालक बदलण्याचा प्रयत्न केला. तसेच अपघातग्रस्त मोटारीत चालकासह 4 जण होते अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अल्पवयीन मुलगा मोटार चालवित होता हे न्यायालयात सिद्ध करण्यासाठी पोलीस अधिक पुरावे आणि जबाब संकलित करीत आहेत असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. ज्या दिवशी पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारचा अपघात झाला त्यावेळी त्या कारचा चालक मोटार चालवत होता असा दावा अल्पवयीन मुलगा म्हणजे अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल आणि त्याचे वडील बांधकाम व्यावसायिक जे आहेत त्यांनी म्हणजे विशाल अग्रवाल यांनी केला होता. मात्र अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि सीसीटीव्ही चित्रीकरण पुरावे पोलिसांनी संकलित केले. त्यामध्ये अल्पवयीन मुलगा मोटार चालवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी या मुलाला पकडून चोप दिला. त्यांनीच या मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर या मुलाच्या काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याते काही पोलिसांनी या मुलाला विशेष वागणूक दिली. तसेच त्याला पिझ्झा व बर्गर दिला असे आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. आणि हे स्पष्ट होताच की कशा प्रकारे एखादं प्रकरण घडतं, एखादा अपघात घडतो, एखादी घटना घडते आणि आजच्या काळात त्या मॅन्युप्युलेट करून समाजापुढे मांडल्या जातात आणि अनेक लोक त्यात बळी पडतात आणि वातावरण दूषित होते. अमितेश कुमार यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर हे प्रत्यक्षपणे स्पष्ट होतं की एखादी घटना घडल्यावर कशा प्रकारे त्याचा मिसयूज केला जातो, त्या घटनेमध्ये कशा प्रकारे मॅन्युप्युलेशन होतं. तो नागरिकांनी सावध राहा असं आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना सांगत आहोत. आता जे पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की आरोपीला कुठलीही विशेष सुविधा देण्यात आली नाही, याचा अर्थ असा की ज्यावेळी तो आरोपी पोलीस स्टेशनमध्ये होता तेव्हा त्याला कुठलीही सुविधा देण्यात आली नाही किंवा खाद्यपदार्थ देण्यात आले नाही आणि याबाबतचा पुरावा देखील मिळालेला नाही. तरी या प्रकरणाचा खोल तपास सुरू आहे. मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावण्यास उशीर का झाला याची देखील चौकशी सुरू आहे. मात्र पोलिसांवर कोणाचा दबाव आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही अशी बाजू अमितेश कुमार यांनी मांडली. आणि इथेच पुणेकर नागरिकांचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मताशी ते सहमत नाहीयेत. किंबहुना इथेच वादाची खिंडी पडते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या प्रकरणात आमदार टिंगरे यांनी देखील किंबहुना यांचा देखील हात असल्याचं बोललं जात आहे. म्हणजे काय तर आरोपीला वाचवण्यासाठी आमदार टिंगरे हे देखील यामागे होते असा आरोप केला जात आहे. ज्यावेळी घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी 9 वाजता आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. काही काळाने मोटारीवरील चालक बदलण्याचा देखील भयावह प्रयत्न झाला आणि हे सत्य आहे. मोटार चालकाने सुरुवातीला सांगितले की त्यानेच मोटार चालवली होती. त्याने कोणाच्या दबावामुळे असे सांगितले याचा देखील तपास सुरू आहे. घटनेचा सर्व क्रम आम्हाला कळला असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात आले होते हे सत्य आहे अशी कबुली खुद आयुक्तांनी दिली. त्यामुळे आमदार टिंगरे यांच्यावर जो आरोप केला जात होता त्यात तथ्य आहे असं देखील आता बोललं जात आहे. आणि पुण्यातील नागरिक सह
महाराष्ट्रातील राजकारणी देखील सुनील टिंगरे यांना आता दोषी मानत आहे। या प्रकरणामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब कुठली असेल तर सिस्टीम करप्ट झाली आणि सिस्टीम करप्ट करणारी व्यक्ती देखील समोर आली। म्हणजेच जसं हिंदीमध्ये म्हटलं जातं, सामने वाला झुकता है, सिर्फ झुकाने वाला चाहिए। या देशातली सिस्टीम करप्ट होऊ शकते, फक्त सिस्टीमला झुकवणारा हवे। आणि हेच पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण देशाला दाखवून दिलं। पोलिसांचं अनेक जे सरकारी नोकर आहेत त्यांचं पितळ उघडं पाडलं आणि देशात या सिस्टीमचा कशा प्रकारे नंगानाच चालू आहे, कशा प्रकारे सिस्टीमला करप्ट करून नंगानाच केला जातो हे सणसणीत उदाहरणासह स्पष्ट झालं। यातीलच एक धक्कादायक प्रकार होता की ज्या अल्पवयीन मुलाने बेधडकपणे कार चालवली त्या दोघा तरुणांचा जे 24 वर्षांचे होते त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे आरोपीचे रक्त तपासणी करण्यात आली आणि धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी आरोपीची रक्ताची चाचणी करण्यात आली त्या नमुन्यात फेरफार केला गेला। तुम्ही अगदी योग्य ऐकलं की त्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केला गेला। आता हा फेरफार खरंच झाला का आणि कोणी केला हे देखील आपण आता पाहणार आहोत। याच्यामध्ये अग्रवाल म्हणजे त्या मुलाचे वडील वेदांत अग्रवाल यांचा देखील हात होता का हे देखील आता आपल्या समोर येणार आहेत। जवळपास 9 दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एक पोर्शे गाडीने बेदरकारपणे एका दुचाकीला उडवलं। त्या दुचाकीवर बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात घडला त्या दिवशी सकाळी 11 वाजता ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले होते। या तपासणीत फेरफार केल्याप्रकरणी 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली होती। अपघाताला जबाबदार असलेल्या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केलं आहे हे तपासण्यासाठी हे रक्ताचे नमुने तपासणीसाठी खरं तर त्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते। यावेळी अल्कोहोल न घेतलेल्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून दाखवण्यात आले। परिणामी अहवालात त्याच्या शरीरात अल्कोहोल नसल्याचं सिद्ध झालं। त्यामुळे पोलिसांना संशय आला। त्याच्या रक्ताची पुन्हा तपासणी करण्यात आली। दुसऱ्यांदा झालेल्या चाचणीत त्याच्या शरीरात अल्कोहोल आढळलं। तसेच डीएनए चाचणीत दोन्ही चाचण्यातील रक्त नमुने वेगवेगळे असल्याचे सिद्ध झाले। त्यामुळे आरोपी अल्पवयीन मुलाचे संरक्षण करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी पुराव्याशी छेडछाड केली असा संशय पोलिसांना आला। आणि मग काय, ही यंत्रणा कशा प्रकारे झुकवली जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण जगापुढे सादर करण्यात आलं। आणि त्यानंतर पोलीस आयुक्त हे देखील पुढे आले। जवळपास 9 दिवसांपूर्वी 11 वाजता आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते। त्यामध्ये फेरफार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे। रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्या रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले। दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या रिपोर्टवर डॉक्टरांनी या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन आरोपीची नावे टाकून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते अशी धक्कादायक माहिती यावेळी पोलीस आयुक्तांनी दिली आणि देशात एक कल्लोळ माजला। ही यंत्रणेत काम करणारी लोक एवढी करप्टेड आहेत का? मग त्यांची कॅटेगरी कुठली, त्यांची जात कुठली असा देखील आता प्रश्न उपस्थित होत आहे। आता याचे अनेक उदाहरणं आपल्याला 1950 सालच्या आधीपासून मिळतात की ज्या प्रकारे काही लोकांनी एक स्तोम माजवला की कशा प्रकारे एका विशिष्ट समाजातील लोक लुटपाट करीत आहेत आणि एकाच शासकीय जागेवर त्यांचा कब्जा आहे। त्यानंतर 1950 नंतर ते आजच्या काळात सरकारी नोकरींवर विविध कॅटेगरीतील लोक आली। मात्र आता जनतेला हे प्रश्नांची उत्तरं हवेत की 1950 पासून ते आजच्या काळात सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्ती या कुठल्या जाती आणि जमातीच्या तसंच कॅटेगरीच्या आहेत आणि नक्की करप्शनचा रिपोर्ट काय आहे। महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल, करप्शनचा रिपोर्ट जनतेसमोर आणणार का दोघा चौघांना बकरा बनवून बाकीच्यांना वाचवणार असा देखील सूर समस्त पुणेकरांसह पूर्ण देशातील नागरिक आता विचारत आहेत। पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर श्रीहरी हलनोर आणि ससूनचे फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे एचओडी अजय तावरे यांना अटक करण्यात आली। का आली हे आम्ही तुम्हाला सांगितलं की आरोपीचे रक्ताचे नमुने जे होते ज्याची चाचणी करण्यात आलेली त्यामध्ये फेरफार करण्यात आला आणि धक्कादायक म्हणजे त्या जे रक्त ज्या सॅम्पल मध्ये घेतलेलं, ज्या बाटलीमध्ये घेतलेलं ती बाटली डस्टबिन मध्ये फेकून देण्यात आली होती। रक्ताच्या नमुन्यामध्ये
अजय तावरे, म्हणजे आपण जाणून घ्या की ससूनचे फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे HOD अजय तावरे यांच्या सूचनेनुसार रक्ताचे नमुने बदलले असल्याचे आढळून आले, अशी धक्कादायक माहिती पोलीस आयुक्त कुमार यांनी दिली. कुमार म्हणाले, आम्ही आरोपीचे एका रक्ताचे नमुने औंध येथील सरकारी रुग्णालयात पाठवले होते. त्या रिपोर्टमध्ये आरोपीची रक्ताचे नमुने आणि आरोपीच्या वडिलांच्या रक्ताच्या नमुन्यांशी मॅच करण्यात आली. ससून रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये आरोपीच्या रक्ताचे नमुने हे मॅच झाले नाहीत. त्यामुळे आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही चौकशी केली असता यामध्ये फेरफार आल्याचे आढळून आले. त्यानंतर ससून हॉस्पिटल येथील 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणात जे दुसऱ्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते ते नेमकी कोणाचे आहेत याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. आणि जशी ही माहिती समोर आली तशीच आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे दोन्ही डॉक्टरांची आता कसून चौकशी केली जात आहे आणि हे प्रकरण पुणे गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची खरं तर चौकशी केली जात आहे. डॉक्टर तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. दोन्ही डॉक्टरांचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी डॉक्टर तावरे यांना फोन केला होता असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे. म्हणजेच काय की तुमच्याकडे जर अमाप पैसा असेल तर तुम्ही काही करू शकतात, कारण माणसाचा स्वभाव असतो लालची होणं. ज्या एका कार अपघाताने पुणे हादरलं, महाराष्ट्र हादरला आणि देशही हादरला, त्या प्रकरणातील आरोपी अग्रवाल याला अटक करण्यात आली आणि या अटकेनंतर पूर्ण अग्रवाल कुटुंब यांची कहाणीच समोर आली. असंही म्हटलं जातं की अग्रवाल कुटुंब आणि अंडरवर्ल्ड यांचं कनेक्शन आहे आणि त्याचमुळे वेदांत अग्रवाल यांचे आजोबा याला देखील अटक केली आहे. त्यात त्यांच्या बाबतीत अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. वेदांत अग्रवाल याचे आजोबा आणि अंडरवर्ल्ड यांचे संबंध होते. तसेच वेदांच्या आजोबांनी एक खून पचवला होता अशी धक्कादायक माहिती देखील समोर येत आहेत. आता या एका अपघातामुळे खरं तर अग्रवाल कुटुंबातील 3ही पुरुष सध्या जेलमध्ये आहेत आणि असं वाटतंय की कदाचित वेदांत अग्रवालला कमी शिक्षेवर सुटका होईल, मात्र वडील आणि आजोबा म्हणजे सुरेंद्र अग्रवाल यांना खूप मोठी शिक्षा होऊ शकते आणि अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत याची देखील चौकशी होणार आहे. जसं पुण्यात हे प्रकरण घडलं तसं राजकीय मंडळींनी आरोप प्रत्यारोप सुरू केले. यामध्ये महाविकास आघाडीतील आमदारांनी देखील अनेक महत्वाच्या बाबी समोर आणल्या. त्यात त्यांनी केलेले आरोप खूप महत्वाचे आहेत. महाविकास आघाडी पुण्याचे आमदार म्हणतात की ज्यावेळी अपघात झाला त्या रात्री अनेकांनी इमान विकले. याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा, आमची अँब्युलन्स येत आहे अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासन अर्धा तास वाढवून द्यायला देखील तयार नव्हता असा आरोप काँग्रेसच्या आमदार यांनी केला आणि त्यांनी एका गोष्टीवर बोट केलं की तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही काही करू शकतात, मात्र गरीब किंवा अडचणीत असणाऱ्या व्यक्तींना मदत न करणं हे देखील किती किळसवाणं आहे या निमित्ताने हे स्पष्ट होतं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ज्या डॉक्टर तावरे यांना अटक करण्यात आली त्यांचा इतिहास काही चांगला नाहीये. म्हणजेच काय की ज्या पुण्याच्या प्रकरणात डॉक्टर तावरे यांना अटक झाली ते प्रकरण रक्त बदलण्याचं होतं आणि असं ते वारंवार आणि वर्षानुवर्षे करत असल्याचे लोकांकडून बोलले जात आहे आणि तसा आरोप आता पुण्याचे आमदार यांनी देखील केला आहे. लोकांचे रक्तगट बदलणे, रक्ताचे नमुने बदलणे, रक्ताचे अहवाल बदलणे हा त्याचा नेहमीचा धंदा होता. ससून सारख्या सरकारी दवाखान्यात हसन मुश्रीफ यांनी लाडावलेली पिल्लावळे बसली आहेत असा घणाघाती आरोप काँग्रेसचे आमदार यांनी केला. ही पिल्लावळं मुश्रीफांच्याच आशीर्वादाने काम करत आहेत. ज्या दिवशी अपघात झाला त्या रात्री या तावरेला नेमका कोणाचा फोन आला होता याची चौकशी झाली पाहिजे आणि हसन मुश्रीफ यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे आमदार यांनी केली आहे. आता या सगळ्या छेडछाडीमुळे झालं काय मित्रांनो, रक्ताच्या ज्या तपासण्या केल्या होत्या त्याच्यात छेडछाड केल्यामुळे झालं असं की त्या अल्पवयीन मुलाची पुन्हा एकदा टेस्ट करण्यात आली, म्हणजे ब्लड टेस्ट करण्यात आली. पण ज्यावेळी हा कार अपघात घडला त्याच्यानंतर अनेक तास उलटून गेले आणि त्यामुळे जेव्हा दुसरी टेस्ट करण्यात आली त्यावेळी त्याच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये मद्यांश नसल्याचे उघड झाले. आता हे नेमकी काय आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून मोटार चालवल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
मुलाच्या रक्ताचे 2 नमुने घेण्यात आले होते. ससूनच्या नमुन्यात डॉक्टरांनी फेरफार केल्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली. मात्र औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यात मद्यांश असल्याचे आढळून आले नाही. अपघातानंतर 1.5 तासाच्या आत रक्ताचे नमुने न घेतल्याने रक्तात मद्यांश आढळून आला नसल्याचे उघडकीस आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आरोपीच्या ब्लड टेस्टमध्ये मद्यांश का नाही आला. त्याचं उत्तर आहे की ज्या दिवशी अपघात घडला त्याच्या 18 तासांनी औंध रुग्णालयात जवळपास संध्याकाळच्या सुमारास म्हणजे जवळपास 7च्या सुमारास या मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. गंभीर गुन्ह्यात आरोपीने मद्यप्राशन केल्याचा संशय असल्यास घटना घडल्यानंतर पहिल्या 1.5 तासात रक्ताचे नमुने घेणे आवश्यक असते. मद्यप्राशन केल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात 24 तास मद्यांश आढळून येतो. मद्यप्राशन केल्यानंतर एखाद्याने पाव चीज सेवन केल्यास किंवा नैसर्गिक विधी केल्यास मद्यांशांचे प्रमाण कमी होते. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटुंबियांनी येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झा खाण्यास दिला होता. त्यामुळे त्याच्या रक्तातील मद्यांश कमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जसे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगितलं की ससून हॉस्पिटलचे HOD किंवा कर्मचारी असतील हे अशा प्रकारचे गुन्हे वारंवार करतात का, अशा प्रकारची फसवणूक अदलाबदल पुराव्यांची करतात का आणि त्यासाठी ते काही रक्कम घेतात का. विशेष म्हणजे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील जो अल्पवयीन आरोपी होता ज्याची ब्लड टेस्ट न्याय वैद्यकीय शास्त्र विभागाचे म्हणजेच फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हालनोर यांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती जशी समोर आली त्यावेळी याच ससून हॉस्पिटलमधील शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना म्हणजे टोटल 3 आता झाले. म्हणजे एक होते अतुल घटकांबळे, दुसरे होते डॉक्टर तावरे आणि तिसरे डॉक्टर हालनोर यांना गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने तिघांना जवळपास 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. यापैकी एका डॉक्टरने ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून 3 लाखांची लाच घेतल्याचाही प्रकार समोर आला आहे. अतुल घटकांबळे या कर्मचाऱ्याकडून 3 लाख रुपये घेण्यात आले. डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हालनोर यांना अटक करण्यात आल्यानंतर काही तासांनी अतुल घटकांबळे यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे या तिघांनाही 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 3 लाखांपैकी 2.5 लाख रुपये हलनोर तर उरलेले 50,000 रुपये घटकांबळेकडून गुन्हे शाखेने जप्त केले. घटकांबळे हे डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे काम करत होते, परंतु हे 3 लाख रुपये घटकांबळे यांनी कुठून आणले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही आणि त्याचा तपास पुणे गुन्हे शाखा करत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून पुणे कार अपघात प्रकरणातील दुसरा भाग आम्ही तुमच्या समोर सादर केला. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.